नमस्कार, मी ऋषी देसाई। राज्याच्या शिक्षण विभागानं पहिलीपासून 12वी पर्यंत वर्ग सुरू करण्यास मंजुरी दिली आहे। प्राथमिक शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागानं मांडला होता। त्याला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। यापूर्वी 5वी ते 10वीचे वर्ग सुरू करण्यात आले। शिवाय 11वी आणि 12वीचे वर्गही सुरू झालेत। त्यामुळे आता पहिली ते 12वीचे सर्व वर्ग सुरू होणार आहेत। शाळांमधून पुन्हा एकदा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे। लोकशाहीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण याच विषयावर चर्चा सुरू करणार आहोत। शाळा सुरू होत आहेत, पण लसीकरणाचं काय? लहान मुलं कोरोनाचे नियम किती पाळतील? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। स्पेशल रिपोर्टमध्ये चर्चा करण्यापूर्वी पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। राज्य सरकारचा मोठा निर्णय। 1 डिसेंबरपासून भरणार सर्व वर्ग। पहिली ते 4थीच्या वर्गाला परवानगी। राज्यात पहिली ते 12वी पर्यंतच्या वर्गाची शाळा सुरू करण्यास ठाकरे सरकारनं हिरवा कंदील दाखवलाय। येत्या 1 डिसेंबरपासून सर्व शाळा सुरू होणार असून विद्यार्थ्यांना कोरोनाचे सर्व नियम पालन करावं लागणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय। ग्रामीण भागातले पहिली ते 4थी आणि शहरी भागातील जे आहे ते पहिली ते 7वी ह्या शाळा ज्या आहेत त्या 1 डिसेंबरपासून सुरू करण्यासंदर्भामधला निर्णय घेतलेला आहे। कारण त्यासाठी लागणारी तयारी या काळामध्ये आम्हाला करता येईल। आम्हाला ज्या स्कूल मॅनेजमेंट कमिटीच्या बैठका असतील, अधिकाऱ्यांची चर्चा असेल आणि SOP जे आमच्या आहेत त्या आम्हाला पाठवता येतील खालपर्यंत। आणि तयारीसाठी आम्ही 7-8 दिवस मागितले आणि 1 तारखेपासून आपण सरसकट शाळा म्हणजे आता यापुढे महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून ते 12वीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होतील या तऱ्हेचा निर्णय घेतला गेलेला आहे। ग्रामीण भागात 5वी ते 12वी आणि शहरी भागात महानगरपालिका क्षेत्रातील 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय मागील काळात घेण्यात आला होता। त्यानुसार त्या शाळा सुरू देखील झाल्या होत्या। त्यानंतर ग्रामीण भागातील पहिली ते 4थी आणि शहरी भागात पहिली ते 7वी या शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून टास्क फोर्सची सुद्धा चर्चा करण्यात आली। त्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या आहेत। शाळा सुरू होण्यासाठी काही नियम बंधनकारक असण्याची शक्यता आहे। त्यानुसार एका बाकावर एकच विद्यार्थी, 2 बाकांमध्ये 6 फुटाचं अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी, कोणतीही लक्षणं आढळल्यास चाचणी करणे, पालकांना शाळेत प्रवेश करण्यास मज्जाव। लवकरच शाळा सुरू होणार असल्या तरी त्यावर पालकांची काय प्रतिक्रिया आहे आम्ही तेही जाणून घेतलंय। मुलांना शाळेमध्ये पाठवण्यासाठी अद्यापही पालक तयार नाहीयेत। खरं बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जसं आपण आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक किंवा इतर सगळ्या मोठ्या लोकांना वॅक्सिनेशन देऊन त्यांना सुरक्षित केलं, तर इथे कुठेतरी मुलांना वॅक्सिनेशन देऊन त्यांना सुरक्षित करण्याची वेळ आलेली आहे। आणि आता 1 डिसेंबरला शाळा सुरू होणार। खरं तर वर्ष संपण्यासाठी हार्डली 2 ते 3 महिने संपलेले असताना परत एकदा ही धोक्याची घंटा हातात घ्यायची। कारण जानेवारीमध्ये नेमका 3री लाट येणार की नाही अशा बऱ्याच काही अफवा येत आहेत। या सगळ्याचा जर विचार आपण केला तर कुठेतरी वॅक्सिन पहिल्यांदा मुलांना द्यावं आणि त्यानंतर शाळा सुरू करावा अशी पालक संघटनेच्या माध्यमातून मी आपल्या सरकारकडे विनंती करू इच्छिते। आता 1 तारखेपासून शाळा सुरू होतात, चांगली गोष्ट आहे। आणि कोरोनाचा पण संसर्ग थोडाफार बराचसा कमी झालेला आहे आणि त्याचे पण थोडेफार नियम पाळले पाहिजेत आणि शाळा चालू होते, खूप चांगली गोष्ट आहे। 1.5 वर्ष माझी शाळा बंद होते तर मला ऑनलाईन क्लास चालू होते। आता स्कूल चालू होते तर मला खूप बरं वाटतं। शाळेत माझे मित्र भेटणार, माझे टीचर भेटणार तर मला बरं वाटते। आणि शाळेत जाऊ त्याच्यामध्ये लसीकरण पण व्हायला पाहिजे। आम्ही 2 वर्षानंतर शाळेत जाणारे, मित्रांना भेटणारे, सगळ्यांना भेटणारे 2 वर्षांनंतर। शाळा सुरू होणार असल्यानं मुलं एकत्र येतील आणि एकमेकांना भेटतीलही। शाळेत कोरोनाचे नियम पाळणं बंधनकारक असलं तरी मुलांकडून काटेकोरपणे नियम पाळले जातीलच असं नाही। फ्रान्समध्ये कोरोनाची 3री लाट आली आहे। हे उदाहरण समोर असताना राज्यातील शाळा थोड्या लांबूनही सुरू करता आल्या असत्या असाही एक मतप्रवाह दिसतोय। आता राज्य सरकारनं शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यायला हवी। येत्या 1 डिसेंबरपासून ह्या मुलांची शाळा सुरू होणार। मात्र काही पालक वर्गांमध्ये एक नाराजी देखील आहेत, तर काही पालकांमध्ये एक आनंदाचं वातावरण देखील आहे। कारण की आम्ही आमच्या मुलांना पाठवण्यात तयार आहेत, मात्र एकीकडे लहान मुलांचं देखील लसीकरणाला सुरुवात करा अशी मागणी आता प्रत्येक पालक वर्ग करत आहेत।
त्यामुळे लवकरात लवकर आता हे लसीकरण पूर्ण करणार का ते पाहणं गरजेचं असणार आहे. मयुरेश जाधव, लोकशाही न्यूज, अंबरनाथ. 1 डिसेंबरपासून सर्व वर्ग सुरू. खरं तर प्रश्न दोन्ही बाजूनं महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना पाठवायचं तर कसं पाठवायचं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्याच्या बाबतीत आता काळजी घ्यायची ती कोणी आणि कशी. आपण याच विषयासंदर्भात बोलणार आहोत. आपल्यासोबत 2 महत्त्वाचे पाहुणे या सगळ्या चर्चेच्या निमित्तानं जोडले जात आहेत. शीतल चव्हाण या पालक संघटनेच्या प्रतिनिधित्व करणार आहेत, तर अमोल अन्नदाते हे बालरोगतज्ञ आहेत. सुरुवातीला मी शीतल चव्हाण यांच्याकडे जातो. शीतलताई, मागची 2 वर्ष चर्चा चालू होती की शाळा कधी सुरू होणार. विद्यार्थ्यांच्या बाबतीत आता एक फार मोठा प्रश्न निर्माण झाला की त्यांचं करायचं काय. पण आता मात्र वेळ आली आहे की त्यांना शाळेत पाठवायचं. पण त्या शाळेत पाठवण्याच्या एका सरकारी निर्णयाबरोबर अनेक भावनिक, मानसिक किंवा शैक्षणिक प्रश्न उपस्थित होणार आहेत. मुळात मुलं आणि मुला नावांचा त्यांचा असणारा एक समाजगट, हे एक स्वतंत्र मोठं विश्व असतं आणि ते शाळा या स्वप्नांसोबत जगत असतं. कसं वाचवायचं आणि कसं वाचवू शकतो आपण मुलाला? आपण पाहिलं असं मुलांच्या दृष्टीने बघितलं त्यांच्या लिखाण पद्धतीमध्ये म्हणजे रायटिंग प्रोसिजर आणि रीडिंग वाचन हे कुठे ना कुठे होत चाललेलं आहे. आणि जी इनिशियली जी जाणारी मुलं आहेत म्हणजे पहिली, दुसरी किंवा एंट्री लेवल, त्यांना तर शाळा काय आहे ही माहिती नाही. अगदी. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना ऑनलाईन शिक्षण घेणं खूप अवघड होत आहे, हे वास्तव्य आहे. मात्र जो शासनाने निर्णय घेतला आहे, आज मी माझा स्वतःचा सेकंड डोस साठी आम्हाला अडचण येत आहे. खूप ठिकाणी सेकंड डोस भेटत नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये मुलांचं लसीकरणची सुरुवात ही करणं शासनाची जबाबदारी. मग त्यामुळे मुळामध्ये शिक्षक आहेत ते पूर्णपणे 2 वॅक्सिनेशन कम्प्लीट झालेले आहेत का नाही हाही विचार करणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर आता ज्या शाळा फक्त 3 ते 4 महिन्यासाठी चालू होतात, तर डिसेंबरमध्ये मार्च मध्ये जे CBSE आहे त्यांचं शेवटचं तो महिना असतो. तर त्यामुळे फक्त 4 महिन्यासाठी जी उरलेली फी आहे ती घेण्यासाठी शाळा चालू करतात येतात, हाही प्रश्न आहे. किंवा तो एक दबाव पालकांवर तयार करणं, अशा पद्धतीचा दबाव तयार होऊ शकतो. त्याचबरोबर म्हणजे 4 महिन्यामध्ये जो पूर्ण वर्षाचा अभ्यास आहे किंवा त्याच्यामध्ये जी आम्हाला शाळा चालू होत आहे त्याच्याबद्दल काही त्याचं आम्ही स्वागतच करतो. मात्र शाळेमध्ये जी जी सुरक्षा घेतली पाहिजे ती काटेकोरपणे होईल का नाही किंवा ती मुलं त्याला कसं मॅनेज करू शकतात हा एक मोठा प्रश्न आहे. आणि जी तिसरी लाट आहे त्याबद्दल शासनाने अधिक स्पष्टता त्यांनी द्यावी आणि पालकांना विश्वास करून द्यावा की नाही, तुमच्या मुलांना काहीही होणार नाही याची खातरजमा आम्हाला सरकारकडून मात्र हवं. नक्कीच. तुम्ही अतिशय शेवटचा मुद्दा जो सांगितला तो अत्यंत महत्त्वाचा होता. याच मुद्द्याला अनुसरून मी डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्याकडे जातो. डॉक्टर अन्नदाते, अगदी थोडासा प्रश्न विचारण्यापूर्वी मी तुमच्याबद्दल तुम्हालाच सांगतो की तुमच्या ज्या भूमिका असतात त्या सामाजिक असतात, राजकीय असतात आणि मुळात वैद्यक धर्म सांगताना ही सगळी एक समाजाची प्रोसेस असते हे नेहमी सांगणारे असतात. पण तो वयोगट वेगळा असतो. आजचा वयोगट हा लहान मुलांच्या बाबतीत स्पेसिफिक, ज्याचे तुम्ही तज्ज्ञ आहात, पण आता शिक्षण क्षेत्राशी संदर्भात आहेत. मुलं आहेत, ती मुलांसारखीच वागणार, ती मुलांसारखीच शिकावी हाच आपला अट्टाहास असतो. ती आता अशा शाळेत जाणार की जिथे पुन्हा एकदा 2 वर्षांनी मित्र नावाचं जग त्यांच्या आयुष्यात पुन्हा येणार. काही ठिकाणी सुरू झाल्याही असतील. पण जो सगळ्यात महत्त्वाचा आणि धोकादायक गट आपल्यासाठी आहे तो म्हणजे 1ली ते 4थी. या मुलांचं लसीकरण झालेलं नाही आहे. तरी पण देखील मागच्या 2 वर्षात त्यांच्या बाबतीत अनेक गोष्टी, सतर्कता या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत का, आणि त्यांनी आता जायलाच हवं, या बाबतीतही तुमचं काय मत आहे? शाळा सुरू होत आहेत हे खरं तर एक खूप स्वागतार्ह निर्णय आहे हा. आपण मला वाटतं की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आपण प्राथमिक वर्ग सुरू केले होते. काही ठिकाणी 8वी ते 12वी सुरू झालेले नव्हते. पण कधी ना कधी आपल्याला हा निर्णय घ्यावाच लागणार होता. आता लसीकरणाचं प्रमाण मोठ्या व्यक्तींमध्ये सध्या जरी असलं तरी अजून जवळपास
43% लोकांचं लसीकरण अजून होणं बाकी आहे. आपल्या राज्यामध्ये जर बोलायचं झालं तर जवळपास पहिला डोस ज्यांनी घेतलाय त्याच्यापैकी 40% लोकांना अजून दुसऱ्या डोसची वेळ आली आहे, पण त्यांनी तो डोस घेतलेला नाही, अशी पण मोठी संख्या आहे. तर मला वाटतं की ही जी बाब आहे, लहान मुलांची शाळा सुरू करणे, तुम्ही म्हणता तसं की त्यांच्यावर मास्कची सक्ती, पूर्ण वेळ ते मास्क, जे त्यातल्या त्यात बालवाडीतले किंवा पहिली दुसरीतले मुलं आहेत त्यांना आपण मास्कचे नियम सांगू, पण ते सतत मास्क लावतीलच याची काही शाश्वती आपल्याला देता येणार नाही. म्हणून याच्यासाठी जे आपण शाळा सुरू करताना 4-5 गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. डॉक्टर मुलांच्या बाबतीमध्ये त्यांच्या डॉक्टर एका मिनिटासाठी थांबवतो आणि नंतर ही चर्चा पुढे जाऊया. प्रश्न तुमच्याकडे असा आहे, मी मगाशी विचारताना एक गोष्ट आवर्जून वापरली होती, आपल्या मुलांमध्ये आपल्यासारख्या वयोगटातलं असलेलं वैद्यकीय भान ही समाजाची गरज आणि आपली सोय बघून असतं, पण मुलांचं तसं नसतं. मुलं ही फार आताची पिढी, आता 1ली-4थीचं जरी वयोगट घेतला तरी त्यांच्यातला तो अलर्टनेस आहे, ग्रामीण असू दे किंवा शहरी असू दे, त्याचा सुयोग्य वापर करता येऊ शकतो का? आता प्रश्न कंटिन्यू करा सर. नक्कीच त्याचा सुयोग्य वापर करता येऊ शकतो आणि मला तर वाटतं की आता मास्क तर इतक्या लवकर जाणार नाहीये. त्यांना जर आपण योग्य शिक्षण दिलं, योग्य नियम जर त्यांना ट्रेनिंग या वयापासून दिलं तर त्यांच्यामधल्या या अलर्टनेसचा वापर केला जाऊ शकतो. आणि ऋषीजी, सगळ्यात महत्वाचं, मोठी व्यक्ती उलट त्याला जर काही शारीरिक त्रास असेल, सर्दी असेल, ताप असेल तर ती मोठी व्यक्ती ते 4-5 दिवस लपवू शकते, अंगावर काढते, पण लहान मुलं असं करत नाहीत. लहान मुलांना आलेला ताप असू द्या, सर्दी असू द्या, ते पहिल्या दिवशी ते सांगतात, आई वडिलांच्या ते लक्षात येतं. आणि ऋषीजी, याच्यात सगळ्यात महत्वाचं, शाळा आणि कोरोनाचा संबंध लहान मुलांमध्ये हा आजार अत्यंत सौम्य आहे. सिरो सर्व्हेमध्ये दिसून आलेला आहे की जवळपास 50 ते 60% मुलांना आता हा आजार होऊनही गेलेला आहे, तो लक्षातही आला नाही किंवा तो साधा सर्दी खोकला राहिला. प्रश्न असा आहे शाळा सुरू करताना की ही मुलांचं काम, मुलं हे सुपर स्प्रेडर्स आहेत. त्यांना स्वतःला धोका नाहीये, पण ते घरी जाऊन त्यांच्या आजी आजोबांना, मोठ्या व्यक्तींना ते संसर्गित करण्याचा सगळ्यात मोठा धोका आहे. म्हणून याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांना सर्दी खोकला झाली की लगेच तपासणी करणं, त्यांना मास्क किंवा हात धुण्याची सवय लावणं, या अलर्टनेस तुम्ही जे बोलताय तो जास्त महत्वाचा आहे. आणि त्याच्यापेक्षा अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की लहान मुलांच्या लसीकरणासाठी आपल्या देशामध्ये आपण परवानगी दिलेली आहे, पण अजूनही आपण ते लसीकरण सुरू केलेलं नाहीये. तर त्यांचं लसीकरण शाळा सुरू होण्याच्या सोबतच जर झालं असतं तर शाळेतच आपण ते लसीकरण केलं असतं. आणि शेवटची गोष्ट मला असं सांगायचं सगळ्या शाळांना आणि पालकांना की शाळेमध्ये प्रिन्सिपल किंवा शिक्षक जे आहेत किंवा इतर पालक जे संघटना आहेत त्यांनी जो मूल आता शाळेत येणार आहे त्याच्या घरचे सगळे लोक, सगळ्या ज्येष्ठांना, मोठ्या व्यक्तींना लसीकरण झालंय की नाही, ते झालं असेल तरच त्या मुलाला शाळेमध्ये आता एंट्री देता येईल. अगदी हा कडक नियम नाही, पण ती चाचपणी करण्याची एक संधी आहे. जर घरचे सगळे मोठे व्यक्ती जर त्यांचं लसीकरण झालेलं असेल तर त्या घराला या मुलापासून कुठलाही धोका नाही, हे मला आवर्जून सांगायचं. तर मला वाटतं की तुम्ही जो म्हणताय की हा आता शाळा सुरू होण्याच्या निर्णयाचा एक सकारात्मक वापर आपण कोरोना प्रतिबंधासाठी करू शकतो. नक्कीच. मला वाटतं या दोन्ही, म्हणजे अगदी शीतलताई असतील किंवा अमोल अन्नदाते असतील, यांच्याकडनं ज्या 2 गोष्टी आहेत ना त्या समजून घेतल्या पाहिजेत. मी ब्रेकवर जातोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी ह्या 2 गोष्टी आपण समजून घेऊया. पालक म्हणून मुलांची लिहिण्याची, वाचण्याची आणि या सगळ्याची आकलन करण्याची किंवा शिकण्याची जी एक प्रोसेस आहे त्याच्यातला खंडात्मक झालेला भाग म्हणून आज ही गरज बनली आहे. त्याच वेळेला धोका मुलांना नाही आहे तर सुपर स्प्रेडर असणाऱ्या मुलांचा दुष्परिणाम हा वयोवृद्ध माणूस किंवा घरातल्या इतरांवर होऊ नये याच्यासाठी पुन्हा एकदा पहिलीचं पुस्तक प्रत्येकानं, लहान मुलांनी नाही वाचलं तरी चालेल, आता मोठ्या माणसांनी वाचण्याची गरज आहे की स्वतःची काळजी स्वतः घ्या. याच विषयावर बोलतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा. 1 डिसेंबर पासून वर्ग सुरू. अतिशय साधक बाधक चर्चा सुरू आहे. मी पुन्हा एकदा जातोय शीतल चव्हाण यांच्याकडनं. शाळा सुरू होत आहेत, शाळेत जाणं ही मुलांची आणि या संपूर्ण समाजाची अपरिहार्यता आहे. शीतलताई, मला सांगा की या सगळ्याच्या निमित्तानं तुम्ही शाळांना आणि मुलांच्या निमित्तानं त्यांच्या पालकांना काय आवाहन कराल? शाळांना एकच आव्हान आहे की जे नियम आहेत ते कडकपणे केले पाहिजे. कारण की काही वेळेस काही होतं की काही शाळा ज्या असतात त्यामध्ये ते नियम कडकपणे पाळले जातील का नाही
याच्यावर ॲज अ पालक संघटना आणि आम्हाला असं शंका आहे की त्या शाळेमध्ये एक कमिटी बसवावी अगदी जी या सर्वांचा आढावा घेईल आणि प्रत्येक वेळी एक नेहमी ती अपडेट करेल, म्हणजे तिथल्या शासकीय जे शिक्षण विभाग आहेत त्यांना. तर अशी कमिटी प्रत्येक शाळेमध्ये नेमून त्यांनी व्हेरिफिकेशन जे असतं ते केलं पाहिजे. तरच हा कुठेतरी नियम कडकपणे आणि शिस्तीमध्ये पाळला जाईल. नक्कीच. म्हणजे कोरोनाचे नियम हे आता सर्व शाळांनी देखील फीच्या नियमाने एवढे जरी प्रामाणिकपणे पाळले ना तरी खूप साऱ्या गोष्टी होतील, एवढं मात्र नक्की. गमतीचा भाग सोडून जाऊ दे, मी डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर, मुलं शाळेत जात आहेत, मुलं दर दिवशी शाळेतून पुन्हा येणार, मुलं घरातल्यांमध्ये मिसळणार, मुलं पुन्हा घरातून जाऊन मुलांमध्ये मिसळणार, शिकत राहणार. हा आता सवयीचा भाग आहे, नित्याचाच भाग झाला, हे आपल्या डोक्यात ठाम ठेवलं पाहिजे. या सगळ्याच्या निमित्तानं प्रत्येकानं दर दिवशी लहान मुलांच्या बाबतीत आरोग्याची काळजी मुलांनी, पालकांनी काय घेतली पाहिजे आणि अर्थातच शाळांनी देखील काय घेतली पाहिजे, स्पेसिफिक मुलांनी आणि पालकांच्यासाठी अगोदर आपण बोलूया. मुलं आणि पालक यांच्याकडे येतो, पण मला असं वाटतं की आता एक आपल्याकडे शालेय आरोग्य सेवा, स्कूल हेल्थ सर्व्हिसेस नावाचा शासकीय पातळीवर एक कार्यक्रम राबवला जातो. हो, पण आता आपल्याला स्कूल हेल्थ सर्व्हिसेस या प्रत्येक शाळेला एक बालरोग तज्ञांची संख्या एवढी मोठी नाहीये, पण ती प्रत्येक एक डॉक्टर त्या शाळेला अटॅच असला पाहिजे, जेणेकरून तो एक त्या शाळेचा कन्सल्टंट असला पाहिजे. आता पालकांनी आणि मुलांनी काय काळजी घ्यावी याच्याकडे आपण येऊया. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे आजही लहान मुलांच्या आजारांचं प्रमाण खूप आहे, संसर्गजन्य आजारांचं प्रमाण खूप आहे. आणि कोरोना जरी झाला लहान मुलांना तरी तो आजारी, म्हणजे ज्याला व्हायरल इन्फेक्शन होऊन गेलेलं आहे, ज्या मुलाचं वजन कमी आहे आणि ज्याचं जास्त आहे, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा आणि कुपोषण, या दोन्ही गोष्टींच्या असलेल्या बालकावरती कोरोनाचा हल्ला होतो. म्हणून पहिली गोष्ट आपण काय करायला हवी की आपल्या मुलाचं वजन काय आहे हे ग्रोथ चार्टवर पालकांनी मॅप करायला हवं आणि ते रोड टू हेल्थ म्हणजे ते त्या वयासाठी योग्य आहे का. कमी असेल तर ते नॉर्मल केलं पाहिजे, जास्त असेल तर ते कमी केलं पाहिजे, कारण दोन्ही गोष्टी कोरोनासाठी धोकादायक आहेत. दुसरी गोष्ट, कोरोनाचं लसीकरण सोडून सगळ्यात महत्वाचं जी फ्लूची लस आहे, साधी एक फ्लूची लस 9 वर्षाच्या खाली जर घेतली नसेल तर 1 महिन्याच्या अंतराने 2 डोस आणि 9 वर्षानंतर 1 डोस. असे अभ्यास आहेत की फ्लूची लस ही सर्दी खोकल्यापासून तर रक्षण करतेच, पण काही प्रमाणामध्ये, माझा स्वतःचाही हा एक संशोधन अभ्यास होता, काही प्रमाणामध्ये तो कोरोनाच्या विरोधातही काही प्रमाणात प्रतिकार शक्ती देऊ शकतो, असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. म्हणून मला वाटतं की शाळेत पाठवण्याच्या आधी सगळ्या पालकांनी फ्लूची लस आपल्या मुलाला नक्की द्यावी. फ्लूची लस सोडून इतर अनेक अशा लसी आहेत. आपल्या देशामध्ये जवळपास 2 ते 2% लोकांनाही ज्या अवेलेबल लसी आहेत, उपलब्ध लसी आहेत, त्या घेत नाहीत. म्हणून आपल्या बालरोग तज्ञांकडे जाऊन उपलब्ध इतर लसी आहेत कोरोना सोडून त्याही घ्याव्या, कारण जर मूल आजारी पडणार नाही तर त्याची तब्येत चांगली राहील आणि त्याच्यावर कोरोनाचा हल्ला होणार नाही. आणि शेवटची गोष्ट, चांगला सकस आहार, त्याच्यामध्ये रोज काहीतरी खाऊन आपल्या मुलाला शाळेत पाठवावं. आपण ब्रेकफास्ट किंवा न्याहारी म्हणतो, जी सकाळी ते रिकाम्या उपाशीपोटी व्हायरल इन्फेक्शन, मग ते कोरोना असू द्या किंवा कुठलंही असू द्या, हे लवकर होतं. म्हणून उपाशीपोटी मुलाला शाळेत पाठवायचं नाही, ही शपथ पालकांनी 1 डिसेंबर पासून घ्यावी. मुलाच्या आहारामध्ये रोज त्याच्या वजनाप्रमाणे प्रोटीन्सचं प्रमाण, प्रथिनांचं प्रमाण असावं 1 ग्राम पर केजी. जर 10 किलोचा मुलगा असेल तर किमान 8 ते 10 ग्राम प्रोटीन त्याच्या शरीरात जावं. हिरवे पालेभाज्या, दही किंवा ताकाचं प्रमाण, ह्या सगळ्या गोष्टी जर मला असं वाटतं आपण केल्या. आणि सगळ्यात महत्वाचं, शेवटची गोष्ट, व्यायाम. मुलांमध्ये आता हे सिद्ध झालंय संशोधनामध्ये की नियमित 1 तास व्यायाम करणारी, मग ती लहान मुलं असू द्या किंवा ज्येष्ठ असू द्या, त्यांच्यामध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण अत्यंत कमी आहे. म्हणून रोज मुलांनी, आणि आता स्क्रीनमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा आलेला आहे, त्याचाही दुष्परिणाम कोरोनाचा संसर्ग वाढण्यात लहान मुलांमध्ये होऊ शकतो. म्हणून रोज 1 तास मुलांनी मैदानावर मैदानी खेळ आता खेळले पाहिजे, व्यायाम त्यांचा चांगला व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर शेवटी कोरोना हे संकट, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नियमित आपले लाईफस्टाईल ज्या गोष्टी, आपल्या ज्या जीवनशैलीच्या गोष्टी बिघडल्यामुळे त्या लोकांना कोरोनाचा त्रास जास्त होतो. तीच गोष्ट लहान मुलांनाही अप्लिकेबल आहे. आणि शेवटची गोष्ट, कोरोनाचं लसीकरण जेव्हा सुरू होईल, मनामध्ये कुठली भीती न आणता, लहान मुलांसाठी या लसी अत्यंत सुरक्षित आहेत. जेव्हा लसीकरण सुरू होईल, मनात कुठली भीती न ठेवता लहान मुलांनी हे लस घ्यावी.
नक्कीच एकूणच असंख्य गोष्टी आहेत ज्या छोट्या छोट्या आहेत, पण छोट्या गोष्टी पाळून जर आपण या सगळ्याचं नियमन केलं तर खऱ्या अर्थानं जी शिक्षण नावाची गोष्ट जी आपलं आयुष्य समृद्ध करते, उज्ज्वल करते, ती गोष्ट पुन्हा एकदा हसणं बनून येईल. माहिती आहे प्रत्येकासमोर आता संकट नव्यानं दर दिवशी नवा चेहरा बनून येत असतात, पण या सगळ्यात लहान मुलांना शिकवणं, त्यांना पुन्हा शाळेकडे ओढणं ही आता फक्त पालकांची नाही आहे, सगळ्या समाजाची, एका शाळेची नाही आहे, तर संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रातल्या विचाराची ही गरज बनली आहे, एवढं मात्र नक्की. आज या कार्यक्रमात शीतल चव्हाण या पालक संघटनेच्या वतीनं प्रतिनिधी तर अमोल अन्नदाते बालरोग तज्ज्ञ सहभागी झाले. या दोघांचेही मनपूर्वक आभार. आजच्या विशेष कार्यक्रमात इथं थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.